नमस्कार मैत्रिणींनो, चॅनलमध्ये नवीन व्हिडिओवर सगळ्या मैत्रिणींचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी छोटासा खूप सुंदर असा व्हिडिओ बनवणार आहे जे की मी शिवलेले ब्लाऊज आहेत। आता प्रत्येक ब्लाऊजचा व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाही आणि प्रत्येक ब्लाऊजचा जर व्हिडिओ काढत बसले तर ब्लाऊज वेळेवर जात नाही। तसं तर गेल्या एका वर्षामध्ये मी बऱ्याच तशा चुका केलेल्या आहेत की व्हिडिओच्या नादी लागून बऱ्याच मैत्रिणींचं वेळेवर ब्लाऊज दिलेलं नाही। आता त्या खूप नाराज आहेत। तसं तर सगळ्यांनी मला खूप जास्त सांभाळून घेतलं, पण तास आपले डिलीट होऊ नये म्हणून मी जास्त व्हिडिओवर लक्ष दिलं होतं। पण आता त्यांच्या कामाकडेही लक्ष देणं महत्त्वाचं आहे म्हणून मी थोडंसं व्हिडिओचं लक्ष कमी करते। पण तरी सुद्धा जे खास आहेत व्हिडिओ ब्लाऊज जे मला वाटतं की मी तुमच्याबरोबर शेअर करावेत तसे ब्लाऊज मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करत असते। तर चला मग मी शिवलेले काही सुंदर असे ब्लाऊज डिझाइन पाहूया। चालू करूया ट्रेडिंग साडीपासून। हे पहा, ही ट्रेडिंग साडी खरंच खूप व्हायरल झाली होती इंस्टाग्रामला। आता थोडंसं कमी आहे पण तरी सुद्धा ब्लाऊज येतात माझ्याकडे। ज्यांनी साड्या घेतल्या होत्या किंवा ज्यांना तवा घ्यायला जमलं नाही त्यांनी आता घेतात, त्या शिवतात। तर हे पाहू शकता, ही आहे रिफिल स्लीव्ज। तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल हे ब्लाऊज म्हणलं की ही स्लीव्ज फिक्सच असते। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर ब्लाऊजचा लुक आलेला आहे पहा। आणि जी स्लीव्जला त्यांनी दिली होती लेस त्याचीच थोडीशी लेस उरली होती। तर अशा प्रकारे मी फूल तयार केलेलं आहे बॅक साईडला। तुम्ही पाहू शकता एवढं सुंदर दिसतंय ते फूल, हे पहा। आणि पानगळा तयार करायचा प्रयत्न केलेला आहे पण पूर्ण पानगळाही नाहीये, पण फुलांनी खूप छान असा त्याचा पूर्ण आकार रेडी झालेला आहे। तुम्हाला आवडलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आपलं दुसरं ब्लाऊज आहे, कटोरीच आहे, याला हुक लावलेले नाहीत। काहीला हुक लावायचे राहिलेत, काहीला लावलेले नाहीत। लावले तर पण काय होतं ना, काहीचे हुक लावलेले ब्लाऊज पूर्ण तयार व्हायची जर वाट बघितली तर जे तयार आहेत ते घेऊन जातात, मग आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवता येत नाहीत। मग त्याच्यामुळे मी तसेच दाखवते। याचा बघा गळा खूप सुंदर असा गळा आहे। हे पहा, पंचकोनीमध्ये आकार देण्याचा प्रयत्न केलाय आणि थोडंसं ब्लाऊजची जागा सोडून मी लेस लावलेली आहे। त्यांना खूप अशी लेस लावलेले ब्लाऊज आवडतात आणि याने काय होतं, डिझाईनचा सुद्धा लुक येतो थोड्या वेळात, पण खूप सुंदर दिसणारा असा ब्लाऊज तयार होतं। तर हे पहा, हे आहे आपला दुसरा पैठणीवरचा ब्लाऊज आणि खरंच याचा कलर आणि लेस दोन्ही लावल्यावर खूप सुंदर असं ब्लाऊज तयार झालेला आहे। ब्लाऊजची फिनिशिंग सुद्धा तुम्ही पाहू शकता। आता काय होतं, काही व्हिडिओमध्ये एवढं डिटेलिंगमध्ये शूट करता येत नाही डिटेलमध्ये, तर व्हिडिओ करेक्ट निघत नाहीत, पण तरी तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे। चॅनलवर नवीन असलेल्या मैत्रिणींना रिक्वेस्ट आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे आहे आपलं पुढचं ब्लाऊज 3 नंबरचं। पण मी थोडासा वेळ काढून ह्याचं ब्लाऊज जे आहे ना ते बॅक साईडचा डिझाईनचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। त्या व्हिडिओला सुद्धा खूप छान प्रतिसाद दिलेला आहे मैत्रिणींनी। ह्याची हा डिझाईनचा व्हिडिओ जो मी टाकला होता चॅनलवर, खूप छान प्रतिसाद दिलाय त्या व्हिडिओला सुद्धा। पण असं पूर्ण डिझाईनचा लुक दाखवला नव्हता म्हणून मी शेअर करते। ह्याला पण हुक लावलेले नाहीयेत, सुईने मॅनेज केले तोपर्यंत। पाहू शकता हे पण कटोरीचं ब्लाऊज आहे आणि लेस न वापरता ही डिझाईन तयार केली। एवढी अट्रॅक्टिव्ह डिझाईन आहे मैत्रिणींनो, खूप सुंदर आणि खूप छान अशी दिसते ही ब्लाऊज घातल्यानंतर। आणि सिंपल आहे, लेस नाही काहीच नाही, तुम्ही पाहू शकता फक्त एक मणी वापरला आणि लेसची अशी सुंदर डिझाईन बनवली। ही सुद्धा साडी ट्रेंडिंगमध्ये होते खूप जास्त। तसं तर टेलरिंग मैत्रिणींचं आणि ट्रेडिंग साड्यांचं काहीच नातं नसतं, कारण का आपण फक्त दुसऱ्याची ट्रेडिंगमध्ये आलेल्या साड्याचं शिवून द्यायचं एवढंच आपलं काम असतं। पण तरी सुद्धा सगळ्यात अगोदर जी साडी ट्रेडिंगमध्ये आहे ते फक्त टेलरिंगलाच माहीत होतं। न घेता साडी आपल्याला सगळे बघायला मिळतात, तर त्याच्यात खुश व्हायचं। तर हे पहा, हे आहे आपलं 4 नंबरचं ब्लाऊज। हे डेली वेअरचं ब्लाऊज आहे, म्हणजेच साडी वगैरे नाही आहे ब्लाऊज, साडीवरचं नाही आहे, असंच घेतलेलं आहे। हे पहा, याला पण अशा प्रकारचं थोडंसं डिपनेक नाही आहे जास्त, मीडियम गळा आहे। सुंदर अशी डिझाईन टाकली। आता ही म्हणाल सेम डिझाईन आहे, पण हे 2 ब्लाऊज एका मैत्रिणींचे नाही आहेत, वेगवेगळे कस्टमर आहेत आणि वेगवेगळे ओनर आहेत, त्याच्यामुळे आपण अशी डिझाईन टाकू शकतो। आणि त्यामध्ये आकार सुद्धा वेगळा आहे, पूर्णपणे सेम सुद्धा नाही आहे। तर तुम्हाला आवडलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा। बाकी स्लीव्जला वगैरे ह्याला अजिबात डिझाईन टाकलेली नाही आहे, कारण का साडीवरचं ब्लाऊज नाही म्हणून।
तर आता हे आहे आपलं पुढचं 5 नंबरचं ब्लाऊज. तुम्ही पाहू शकता ह्याला जी ट्रेडिंग स्लीव्ज आहे, ट्रेडिंग स्लीव्ज डिझाईन आहे. अशा प्रकारे छोटी स्लीव्ज बनवली आणि त्याच्यामध्ये अशी ही डिझाईन बनवली. खूप सुंदर असा साडीचा लुक आहे आणि ब्लाऊज सुद्धा अप्रतिम दिसतंय, तुम्ही पाहू शकता. त्याचमधून त्यांनी जी ह्या ब्लाऊजला डिझाईन लेस दिली होती, ती लेस थोडीशी आपली उरलेली आहे. मग त्याच्यामुळे मी काय केलंय, वन साईड बनवली, म्हणजे डबल एका साईडने लावली. आणि आता पूर्ण गळ्याला डबल राऊंड आला नव्हता, येत नव्हता, आणि ती ठेवली असती तर दुसऱ्या ब्लाऊजला पुरली सुद्धा नसते. मग म्हणलं इकडं तिकडं टाकण्यापेक्षा थोडासा वेगळा लुक देऊया, म्हणून बटन बसवून थोडीशी वन साईड लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. पण खूप सुंदर झालं आहे ब्लाऊज रेडी झाल्यावर, तुम्ही पाहू शकता. आणि ह्याच कपड्याचं मी बटन तयार करून बसवलं आहे, त्याच्यामुळे आणखीनच लुक आलेला आहे. तर काटकसर करून आपली थोडक्यात अशी वन साईड ब्लाऊज डिझाईन रेडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर दिसते ब्लाऊज डिझाईन. त्याच्या पुढचं ब्लाऊज आहे आपलं 6 नंबरचं. नवीन ट्रेडिंगमध्ये स्लीव्ज आहेत. ही स्लीव्जसुद्धा खूप ट्रेडिंगमध्ये होती मैत्रिणींनो. त्याचबरोबर अशा प्रकारचा पानगळा केला आहे आणि त्यालासुद्धा बटन बसवलं आहे, ब्लाऊजच्या कपड्याचंच बनवून. त्याचबरोबर लेस थोडीशी उरली होती, तर त्याच लेसचे असे सुंदर आणि अप्रतिम असे लटकन बनवलेत. लटकन दिसायला जरी सिंपल असले तरी खूप छान दिसत आहेत मैत्रिणींनो. आणि ब्लाऊजला तर खूप छान लुक आला आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम नवरीच्या ब्लाऊजसारखं. आणि स्लीव्ज तर काय सांगायलाच नको, कारण का ह्या ब्लाऊजवर ही स्लीव्ज एवढी उठून दिसते मैत्रिणींनो, खूप सुंदर, मला तर खूप आवडली. हे पहा, ओके, हे पहा किती सुंदर ब्लाऊज आलेला आहे. आणि फिनिशिंग तर सांगायलाच नको, ती सुद्धा अप्रतिम आलेली आहे, एकच नंबर, तुम्ही पाहू शकता. सगळे ब्लाऊज आपले दाखवून झालेले आहेत मैत्रिणींनो. जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि सगळ्यात जास्त तुम्हाला कोणतं ब्लाऊज आवडलं ते सुद्धा मला कमेंट करा. तुमचा जास्त वेळ न घेता आता आपण व्हिडिओ इथंच संपूया. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.